नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैतला आता काहीही करून कलाला देवी आईचा प्रसाद बनवून द्यायचा नसतो. त्याच्यामुळे अद्वैत आता कलाच्या सांगण्यावरनं स्वतः त्याच्या हाताने देवी आईसाठी प्रसाद बनवणार असतो. मग त्याच्यानंतर कला एक एक करत खोबऱ्याच्या वड्या कशा बनवायच्या या अद्वैतला सांगत असते आणि अद्वैत एक एक करत वड्याची प्रोसेस पूर्ण करत असतो. मग त्याच्यानंतर तिथे आनंददादा सुद्धा त्यांच्या मदतीसाठी असतात. तर मग आता कला लगेच आनंददादाला म्हणते की आनंददादा, अंजू अजून सुद्धा खोबरं खवतीये ना? आणि आता कला आनंददादाला म्हणत असते, तिला जाऊन सांग की आपल्याला अजून खूप खोबरं लागणार आहे. त्याच्यानंतर कला आता अद्वैतला म्हणते की आपल्याला ही प्रोसेस ना अजून 5 ते 6 वेळा करायची. अद्वैत लगेच आश्चर्याने कलाकडे पाहू लागतो. त्याच्यानंतर कला आता अद्वैतला म्हणते, अख्ख्या कोल्हापूरला पुरेल इतका प्रसाद करायचा आहे. आता ही गोष्ट तुझ्या लक्षात आहे की नाही माहिती नाही. अद्वैत लगेच आता कलाला काहीही बोलत नाही आणि आनंदला म्हणतो की आनंद, लक्षात आलंय ना तुझ्या? तर आनंद सुद्धा आता हो हो बोलत असतो. त्याच्यानंतर कला आता अद्वैतला म्हणत असते, गॅसची आच कमी ठेव, म्हणजेच की सगळं जळणार नाही. याच्यावरती आता अद्वैत म्हणत असतो, तुझ्यासारखं ना स्लो स्लो काम जमत नाही मला, सगळं फास्ट लागतं. तेवढ्यात लगेच आता त्या खोबऱ्याचा एक कण अद्वैतच्या हातावरती पडतो आणि त्याच्यामुळे अद्वैतला चटका बसतो. अद्वैत ओरडतो. कला लगेच आता अद्वैतला म्हणते, काय झालं, चटका बसला ना? कला लगेच तिचा पदर पाण्याने ओला करून आणते आणि अद्वैतला जिथे चटका बसलाय त्याच्यावरती हळुवारपणे फिरवत असते. मग त्याच्यामुळे तिथे आग सुद्धा होत नसते आणि अद्वैतला सुद्धा बरं वाटत असतं. कला सुद्धा आता त्याच्यावरती काळजीने आणि प्रेमाने फुंकर मारत असते. ते सगळं पाहता अद्वैत सुद्धा आता तिच्याकडे पाहत असतो आणि कला सुद्धा आता अद्वैतकडे पाहत असते. त्याच्यानंतर कला आता अद्वैतला म्हणते, खूप जळतंय का? याच्यावरती आता अद्वैत लगेच कलाला म्हणतो, नाही नाही ठीक आहे, मी एवढं काही नाही झालं. त्याच्यानंतर कला आता अद्वैतला म्हणते, हे बघ, हे बऱ्यापैकी होत आलंय. आता आपण त्याच्यानंतर हे ट्रेमध्ये काढूयात आणि त्याच्या वड्या पाडून घेऊ. त्याच्यानंतर आता अद्वैत व कला दोघेही ते सारण ट्रेमध्ये काढून घेतात आणि आता अद्वैत त्या वड्या कापत असतो. पण मात्र अद्वैत त्या चौकोनी आकारामध्ये कापत असतो. तर मग कला लगेच अद्वैतला थांबत म्हणते, चांदेकर, आपल्याला ती शंकरपाळी बनवायची, चौकोनी नाही. अद्वैत लगेच कलाकडे रागाने पाहतो. तर आता कला सुद्धा काहीही बोलत नाही आणि कला अद्वैतला म्हणते, बरं ठीक आहे, चौकोनच काप, पण मात्र आता त्याचा त्रिकोण करू नको. आणि मग त्याच्यानंतर अद्वैत वड्या कापतच असतो. तेवढ्यात लगेच तिथे घरातले सगळे येतात. सरोज लगेच आता समोर येते आणि अद्वैतला ते काम करताना पाहता लगेच कलावरती ओरडत म्हणते, ए मुली, काय चाललंय तुझं? तू त्याला या कामाला लावलंयस? सरोज आता अद्वैतला जाब विचारत असते, तू तर ऑफिससाठी चालला होतास ना, मग हे सगळं काय आहे? आणि आता सरोज कलावरती खूपच ओरडत असते आणि कलाला म्हणत असते, का त्याला जाळ्यात ओढण्यासाठी तुझे नवीन प्रयत्न चाललेत का? कला सांगत असते, मॅडम तसं काहीही नाहीये, फक्त माझं ऐकून घ्या. पण सरोजला कलाचं काहीच बोलणं ऐकून घ्यायचं नसतं. सरोज म्हणत असते, तुझं ऐकून घ्यायला कोण आहेस तू आमची? कला आता लगेच म्हणू लागते की मला आजोबांनी सांगितलं होतं की नारळाच्या वड्या बनव प्रसादासाठी. आणि कला पुढे काय बोलणार तेवढ्यातच लगेच सरोज कलाला म्हणते, हे तर आम्ही सुद्धा ऐकलंय की आबांनी तुला सांगितलं होतं. आणि मग त्याच्यानंतर सरोज रजनीला म्हणते, रजनी, तुला खूपच पुळकाय ना हिचा. आता जर आबांनी तुला जर एखादं काम सांगितलं तर तू श्रीकांत भाऊजींना कामाला लावतेस का? आणि ही बघ, हिने अद्वैतला कामाला लावलंय. काय चाललंय तुझं नेमकं? बास कर ना ही नाटकं. आता झेपत नव्हतं तर सांगायचं ना, तो घरासाठी काहीही करू शकतो. म्हणजे तू काय त्याला वड्या पाडायला लावशील का? कला आता सरोजला सांगत असते, हे बघा मॅडम, मी असं काहीही केलेलं नाहीये, त्याला वाटलं म्हणून तो आला. सरोज आता म्हणत असते, हे बघ, उगाच ना तू शब्दांची फिरवाफिरवी करू नकोस. मी माझ्या मुलाला ना चांगलंच ओळखते. तो असं सगळं ना मुद्दाम करूच शकणार नाही. जसं माझा मुलगा माझी बाजू घेऊन तुझ्याशी भांडू शकतो ना, तसंच मी सुद्धा माझ्या मुलाची बाजू घेऊन तुझ्याशीच काय तर अख्ख्या जगाशी भांडू शकते. तेव्हा माझ्या मुलाचा उगाचच माझ्या विरुद्धमध्ये वापर नाही करायचा. तो तुझ्याशी चांगलं वागतोय कारण त्याचा स्वभाव येतो. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तू हे सगळं करतेयस ना, हा तुझा स्वभाव आहे. आता सरोजचं हे सगळं बोलणं कला फक्त शांतपणे ऐकून घेत असते. पण मात्र सरोज काय कलाचं काहीच बोलणं ऐकून घ्यायला तयार नसते. रोहिणी, नैना ते सगळंच पाहत असतात. रोहिणीला तर हे सगळं पाहता खूपच हसू येत असतं. सरोज कलाला म्हणत असते, हे बघ, मी खमकी आहे आणि तू उगाचच माझ्या वाकड्यामध्ये शिरू नकोस. आता तुला मी कायमची वाकडी करून ठेवील. असं वाकडी करील ना की तुला सरळ होणं सुद्धा मुश्किल होईल. तेवढ्यात लगेच आता तिथे आबा येतात आणि आबा लगेच ते सगळं पाहता विचारतात, हे सगळं काय चाललंय? आणि आबा अद्वैतच्या हातामध्ये चाकू पाहतात आणि त्याला वड्या पडताना पाहतात. तर मग आता आबा लगेच अद्वैतच्या जवळ येतात. अरे वा, हे किती भारी झालं ना, साखरेच्या दुधामध्ये केशर पडल्यासारखं वाटायलंय. खरं तर ना कलाच्या हातचा प्रसाद मला पाहिजे होता. इथे तर जोडीनं मिळून तुम्ही तो बनवलाय. हे सगळं देवी आईनेच करून घेतलं. काही काही वेळेला देवी आई असा संकेत देते ना
की प्रसादाची वाट अजून सुद्धा निद्रेसमोर आहे आणि हा विश्वास राहतो. सरोज आता कलाला म्हणत असते, हे बघ, आता आबा जरी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असले ना, तरी सुद्धा मी माझ्या मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आता त्याला तू नेमकं का जाळ्यात ओढतीयस ना, या प्रश्नांची उत्तरं दे मला. आता याच्यावरती कला आता म्हणत असते, हे बघा मॅडम, मी काहीही करत नाहीये. त्याला वाटलं ना म्हणून तो स्वतः मला मदत करायला आला. अद्वैत मात्र शांतच असतो. तो एकही शब्द बोलत नसतो. त्याच्यानंतर कला आता सरोजला सांगत असते, कारण त्यांनी मला अट घातली होती की दिवाळीच्या उत्साहामध्ये मी सहभागी व्हायचं नाही. माझ्या या उत्साहाशी काहीही संबंध नाहीये आणि म्हणूनच तो हे सगळं करतोय. मग आता कलाचं हे बोलणं पाहता अद्वैत सुद्धा आबांना म्हणू लागतो की हो बा, मीच सांगितलं होतं तिला. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तिला घरात तर घेऊन आलो, पण मात्र देवयाईच्या उत्साहामध्ये मला तिची कुठलीच हेल्प नको होती. आबा, ती सतत मला इरिटेट करत असते. मला ते सहन नाही होत. माझी चिडचिड होते आणि म्हणूनच तर मी तिला ते सांगितलं. आणि मुळात म्हणायचं म्हणजे आपल्या घरामध्ये जे काही झालंय ना, ते मी विसरू शकत नाही. आता अद्वैतचं हे बोलणं पाहता आबा लगेच हसायला लागतात. अद्वैत विचारत असतो, आबा हसायला काय झालं? याच्यावरती आबा आता सांगू लागतात की तुमचे जे काही वाद झाले त्याच्यावेळी प्रसाद करायचा नाही असं तुमच्या काही मनात सुद्धा नाही आलं आणि त्याच्यावरती उपाय म्हणून तुम्ही दोघांनीही मिळून प्रसाद केला. आता याला काय म्हणावं बरं? खरं तर कलाचे हात प्रसादाला लागावे असं मला वाटत होतं, पण झालं उलटं. यामागं ना देवी आईला जोडीनं नैवेद्य चढवला जायचा आणि आज बघा ना, तुम्ही दोघांनी जोडीनं मिळून देवी आईला नैवेद्य बनवलाय आणि हा केवढा मोठा योग आहे. आबा लगेच आता खुश होत देवी आईला म्हणत असतात, खरंच ना देवी आई, तुझ्या मनामध्ये काय काय चाललेलं राहतं ग. तू हा कसला सुंदर योग घडवून आणलायस आणि कसं काय तुला हे जमतं. नाहीतर आम्ही एखाद्या छोट्या गोष्टीचं टेन्शन घेऊन उगाच विचार करत बसतो, पण मात्र तू कायम समज ठीक करतेस. आबा आता अद्वैतला म्हणत असतात, हे बघ अद्वैत, तिचा हात ना असाच धरून ठेव. तिचा हात कधीच सोडू नकोस. कायम एकत्र राहा. हा देवी आईचा संकेत आहे, कारण पहिल्यांदा तुम्ही देवी आईच्या मूर्तीमुळे दोघं एकत्र आलात आणि तेव्हापासून आजपर्यंत असेच एकत्र आहात आणि उगाच नाही तुम्हाला एकत्र प्रसाद करण्याची बुद्धी झाली. ही गोष्ट तुम्हाला साधी वाटत असेल, पण मात्र साधी नाहीये. आणि तुम्हाला एक गंमत सांगू का? तर आता आबा लगेच त्यांच्या मागच्या घडलेल्या गोष्टी सांगू लागतात. आबा सांगत असतात, तुझी आजी आणि आम्ही दोघंही मिळून एकत्र प्रसाद करायचो आणि मी जमल तशी तिला स्वयंपाकात सुद्धा मदत करायचो. तर मग आता त्याच्यानंतर तिच्या शेवटच्या दिवसामध्ये तिने मला हा प्रश्न विचारला की आपण हे सगळं करायचो, पण मात्र आपल्यानंतर आपली पुढची पिढी सुद्धा हे सगळं करील का? तेव्हा मी तिला म्हणालो की जे देवी आईच्या मनामध्ये असेल ते होईलच. आणि बघा ना, आज देवी आईनं तो दिवस आणला, सगळं जुळवून आणलं. हे बघा, एकत्र स्वयंपाक केला, एकत्र व्यवहार केला ना, सगळं काही नीट होतं आणि त्या गोष्टीमुळे एकमेकांमधलं प्रेम वाढतं. आबा आता लगेच इमोशनल होत म्हणू लागतात की शारदा गेल्यापासून माझ्या मनालाच उहूर लागत होती, पण मात्र म्या कसं बसं चालून घेत होतो. पण मात्र आता हे सगळं पाहता मनाला समाधान वाटलं. आमचे दिस सरलेत रे, आता तुमचे दिस आहेत. कायम ना जोडीनं काम करत राहा, म्हणजे दोघं इतके जवळ येताना की कधी दूर होणारच नाही. आबा आता अद्वैत कलाला म्हणत असतात, तुम्ही दोघांनी एकत्र मिळून हा प्रसाद बनवलाय ना, तर अख्ख्या कोल्हापुराला एकत्र मिळून वाटा. तर आता आबांचं हे बोलणं पाहता कला आणि अद्वैत लगेच आबांकडे आश्चर्याने पाहत असतात. सरोज सुद्धा आता आबाकडे पाहायला लागते. आबांचं म्हणणं असतं, त्याच्यानी सगळं कोल्हापूर तुम्हाला आशीर्वाद देईल आणि ही गोष्ट चांदेकरांसाठी सुद्धा शुभ आहे. तर सरोजला काय आबाचंही म्हणणं पटलेलं नसतं. सरोज लगेच आता रागारागामध्ये तिच्या रूममध्ये निघून जाते. त्याच्यानंतर आता आबा अद्वैत व कलाला सांगतात की तुम्ही दोघंही मिळून तयार व्हा आणि या लवकर. इकडे आता आता आबांचा शब्द मोडायचा आहे. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे संगीताकडे 2 शेजारच्या बायका येऊन बसलेल्या असतात. त्यातली एक बाई आता संगीताला म्हणत असते, हे सगळं ना फक्त कलामुळे झालं. आणि दुसरीचं म्हणणं असतं की इतके दिवस झाले की मला चांदेकरांच्या देवी आईच्या दर्शनाला जायचं होतं, पण मात्र ती गोष्ट काही शक्य होत नव्हती. आता पास काढून टाकले ना, ती आता दर्शनाला जाता येईल. त्याच्यानंतर ती बाई म्हणत असते, मागच्या वेळी पास घेण्यासाठी तुझी किती धावपळ झाली होती आणि त्याच तुझ्या पोरीनं समद्या कोल्हापुराची धावपळ थांबवली. संगीता आता कलाचं कौतुक करत म्हणत असते, माझी कला म्हणजे 100 नंबरी सोनं आहे. आणि मग त्याच्यानंतर इकडे कला आणि अद्वैत दोघेही बाहेर आलेले असतात आणि ते दोघेही आता घरामध्ये येऊ लागतात. तेवढ्यात लगेच आता तिथे कला आणि अद्वैत दोघेही येतात. कला अद्वैतला असं आलेलं पाहता तिथे शेजारच्या बाई लगेच म्हणू लागतात, अगं कला, आत्ता तुझं नाव काढलं होतं. आणि कला लगेच हजर झाली. मग त्याच्यानंतर कला प्रसाद देत म्हणते, आई अगं, हा देवी आईचा प्रसाद आहे. आजोबांनी देवी आईचं यावेळी दर्शन खुलं केलंय. तसंच मग आजोबांची इच्छा होते की देवी आईचा प्रसाद कोल्हापुरामधल्या घराघरामध्ये पोचायला हवा आणि म्हणूनच तर आम्ही हा प्रसाद बनवलाय. त्याच्यानंतर एक बाई कलाचं कौतुक करत म्हणत असते, कला तू लई गुणी आहेस, तू त्या घरामध्ये गेली आणि आमचं भाग्य उजळलं.
त्या घरामध्ये तुझ्या हाताने मूर्ती घडवलीस आणि आमचं दर्शन तू सोपं करून टाकलंस आणि त्याच्यात पाच सुद्धा नाहीये मधी. आणि अशी सून ना सगळ्यांना मिळायला हवी. अद्वैत सुद्धा तिथेच असतो आणि अद्वैत सुद्धा ते सगळं बोलणं ऐकत असतो. त्याच्यानंतर ती बाई आता अद्वैतकडे येते, अद्वैतच्या गालाला हात लावते आणि म्हणते, आमचा जावई बापू सुद्धा अगदी आम्हाला शोभल असा मिळालाय. बघ ना, सोन्यासारखा नवरा मिळालाय तुला. त्यातली बाई म्हणते, म्हणजे काय म्हणायचं? आपल्या हिऱ्यासारख्या पोरीला ना सोन्याचंच गोंधन हवं. हे चांदेकर ना दागिने घडवतात, पण मात्र हा जोडीचा दागिना ना देवयाईनं स्वतःच घडवलाय. त्याच्यानंतर ते दोघी आता तिकडे निघून जातात. त्याच्यानंतर कलाचे बाबा सुद्धा तिथे आलेले असतात आणि ते अद्वैतला म्हणतात, जावई बापू आम्हाला ठाव आहे की आबासाहेबांना रीती परंपरेने केलेलं आवडतं. आज दसरा आहे. खरं तर लग्नानंतरचा तुमचा हा पहिला दसरा. आजच्या दिवशी खरं तर आम्ही सोन्याचं पान घेऊन तुमच्या घरला यायला हवं. आता कलाचे बाबा शांत होत अद्वैतला म्हणत असतात, पण मात्र आमची तेवढी ऐपत नाहीये. आम्हाला जसं जमल तसं झेपल पैशाची जुळवाजुळ करो आम्ही सांच्याला तुमच्या घरला येऊ. कला सुद्धा तिच्या बाबाला म्हणत असते, बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी सुद्धा काहीतरी पैशाची व्यवस्था करते. त्याच्यानंतर अद्वैत आता इकडे कलाच्या बाबांकडे येतो आणि त्यांना म्हणू लागतो, हे बघा कोणाला काहीही मॅनेज करायची गरज नाहीये. आणि मेन म्हणजे तुम्ही आमच्या घरी हे सोन्याचं पान वगैरे घेऊन येण्याच्या रीतीमध्ये अडकू नका. ऑलरेडी तुमच्या खांद्यावरती कर्जाचं एवढं मोठं ओझं आहे आणि आय एम शुअर की आबा सुद्धा तुमची परिस्थिती समजून घेतील. बरं आता येतो मी. आम्हाला बाकी घरांमध्ये सुद्धा वड्या द्यायच्या आहेत. त्याच्यानंतर कला आणि अद्वैत दोघेही त्यांचे आशीर्वाद घेतात. ते दोघेही त्यांना आशीर्वाद देतात आणि त्याच्यानंतर कला अद्वैत त्यांचा निरोप घेऊन तिकडे निघून जातात. त्याच्यानंतर कला अद्वैत दोघेही बाहेर येतात तर अद्वैत कलाला म्हणतो, त्या आलेल्या बायका जरा जास्तच कौतुक करत होत्या तुझं. कला आता अद्वैतला म्हणू लागते, जास्त की कमी ते काय मला माहिती नाही, पण असू दे की, वाटलं त्यांना आणि गेलं त्यांनी कौतुक, त्याच्यात काय एवढं. पण मात्र अद्वैतचं असं म्हणणं असतं की कौतुकाचा जरा ओव्हरडोसच होत होता. एवढं कौतुक करण्यासारखं तुझ्यात काहीच नाहीये. आता माझं कौतुक केलं असतं ना की गोष्ट वेगळी होती. कला अद्वैतला विचारते, असं का? याच्यावरती आता अद्वैत म्हणू लागतो, कारण मी तेवढा कर्तबगार हुशार आहेच आणि तुझ्यामध्ये काय आहे? त्याच्यानंतर तेवढ्यात आता कलाचे बाबा तिथे येतात आणि अद्वैतला थांबवत त्याला म्हणतात, जावई बापू मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. कलाचे बाबा आता अद्वैत समोर हात जोडत म्हणतात, नवरात्रीमध्ये तुमच्या घरामध्ये जो काही प्रकार घडला ना तसा प्रकार आता परत घडू नये. कसंही माहिती का, संसार सावरताना तो कमी जास्त होणं, वर खाली होणं, चुका होणं, पण मात्र आम्हाला हे सुद्धा माहिती आहे की तुमचं लगीन काय चांगल्या परिस्थितीमध्ये झालेलं नाहीये. तुमचं लगीन काय चांगल्या पद्धतीने झालेलं नाहीये. तुमचा राग आहे आमच्या कलावर. पर जावई बापू तसं काहीही नाहीये. आमची कला फार गुणी पोर आहे आणि आपली पोर म्हणजे बापाला काळजाच्या तुकड्यावानी असती. तर अद्वैत सुद्धा आता कलाच्या बाबांचं ते शांतपणे बोलणं ऐकून घेत असतो. आपली सगळी नाती, आपलं घर हे सगळं सोडून आपली पोर ही दुसऱ्याच्या घरामध्ये जात असते. ते सुद्धा रात्रभर माझा आणि तिच्या आईचा डोळा लागत नाही हो. जावई बापू हे बघा, असं नका समजू की मी हे सगळं बोलतोय त्याने तुम्हाला ओझं वाटल, तुम्हाला अपराधी वाटावं असं माझं मत नाहीये. माझं फक्त एवढंच मागणं आहे की कलाला तिच्या योग्यतेप्रमाणे तुमच्या घरामध्ये मान द्यावा. तिला डोक्यावरती बसवा असं म्हणणं नाहीये माझं, पण मात्र तिला फक्त पायाखाली तुडवू नका. कलाचे बाबा अद्वैतकडे रिक्वेस्ट करत म्हणत असतात, फक्त तुमच्याकडे एवढीच विनंती आहे. तर आता कलाच्या बाबांचं हे बोलणं पाहता कला सुद्धा खूप इमोशनल झालेली असते आणि तिच्या बाबांना सावरत त्यांना प्रेमाने मिठी मारते. कला आता म्हणू लागते की बाबा हो, तुम्ही अशी विनंती का करताय? हे बघा, मी तुमची मुलगी आहे ना, माझ्यामध्ये खूप हिंमत आहे. हे बघा, तिचे मोठ्यांसमोर वागायला मी काही नाही म्हणणार नाही, पण मात्र मी इतक्या सहजासहजी मोडून सुद्धा नाही पडणार. पण तुम्ही असे हात पसरून मला दुबळं करू नका. त्याच्यानंतर कला आता येते असं म्हणते आणि अद्वैत कला दोघेही तिकडे निघून जातात. अद्वैत सुद्धा आता कलाच्या बाबांच्या या बोलण्यावरती विचार करू लागतो आणि स्वतःशीच म्हणतो, किती मनापासून बोलत होते खरेचे बाबा. खरंच त्यांची ही अवस्था ना बघवत नव्हती. त्याच्यानंतर तेवढ्यात आता कला आता अद्वैतला आवाज देते. कला अद्वैतकडे पाहतो आणि परत स्वतःशी म्हणतो, झालं आता. जरा कुठे यांच्याबद्दल काहीतरी माझ्या मनामध्ये चांगलं क्रिएट होत होतं. हिचं थोबाड बघितलं ना सगळं संपतं. असं वाटतं की मला यांच्याबद्दल काही सहानुभूतीच वाटत नाहीये. शेवटी हे नाही विसरता येत की हे त्या अति आगाऊचे बाबा आहेत. अद्वैत सुद्धा जाऊ दे म्हणतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अद्वैत कलाच्या हातामध्ये सोनं देत असतो. मग आबा लगेच अद्वैतला म्हणतात, अरे अद्वैत, ही काय पद्धत झाली का? किती वर्ष झाले तसे या घरामधलं तू सोनं डुलटायलायस. त्याच्यानंतर आबा आता अद्वैतला त्यांच्या सांगण्याप्रमाणे बोलायला लावत असतात. अद्वैत कलाला पान देत म्हणतो, हे सोनं घे आणि माझ्या आयुष्यामध्ये सोन्यासारखी राहा.
त्याच्यानंतर कलासुद्धा अद्वैतला सोन्याचं पान देत म्हणते, हे सोन्याचं पान तू घे आणि तू सुद्धा सोन्यासारखा राहा. त्याच्यानंतर कला आता अद्वैतच्या पाया पडायला लागते आणि तेवढ्यात लगेच अद्वैतच्या पायाला कला आता चिमटा घेते. अद्वैत ओरडतो आणि काही न बोलता कलाला आशीर्वाद देतो. हे सगळं पाहता घरातले सगळेच खूप खुश असतात. पण मात्र सरोजा तर रागारागाने त्यांच्याकडे पाहत असते. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.